महासिंहस्थ कुंभमेळा 2027च्या तयारीने वेगाने सुरू असताना यंदाचा गणेशोत्सव महासिंहस्थाच्या जनजागृतीचे प्रभावी व्यासपीठ बनवण्याची संकल्पना नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने पुढे आणली आहे. महासिंहस्थ गणेश मंडळ स्पर्धा या प्रस्तावित उपक्रमाच्या माध्यमातून गणेश मंडळांना महासिंहस्थांची जनजागृती, नागरिक सहभाग, पर्यावरण संवर्धन तसेच सामाजिक उपक्रमांचे माध्यम बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी शहर व जिल्ह्यातील प्रमुख गणेश मंडळाच्या प्रतिनिधींची बैठक झाली. कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस नाशिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेट्टे, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, तहसीलदार योगेश चंद्रे तसेच शहर व जिल्ह्यातील प्रमुख गणेश मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. गणेशोत्सवातील मंडळांची व्यापक पोहोच लक्षात घेऊन त्यातून महासिंहस्थाची आध्यात्मिक, सांस्कृतिक, पर्यावरणपूरक आणि आधुनिक संकल्पना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रस्ताव आहे. मंडळाकडून महासिंहस्थाविषयक देखावे, सजावट, माहितीपर मांडणी, जनजागृती उपक्रम तसेच सामाजिक व सामुदायिक उपक्रम राबवण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. प्रस्तावित स्पर्धेत 7 विषयांवर सर्जनशील मांडणी करता येणार असून त्यामध्ये कुंभाचे आध्यात्मिक महत्त्व व अमृत नाशिक त्र्यंबकेश्वरचा वारसा, भविष्यासाठी सज्ज महासिंहस्थ, हरित व शाश्वत कुंभ, सर्वसमावेशक कुंभ, सेवा व समर्पण आणि नाशिक आध्यात्मिक राजधानी या विषयांचा समावेश आहे. या माध्यमातून महासिंहस्थाचा संदेश केवळ पारंपरिक कुंभ क्षेत्रापुरता मर्यादित न ठेवता नाशिक शहरातील विविध भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेषतः युवक, स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक घटकांना या उपक्रमाशी जोडण्यावर भर राहणार आहे. या स्पर्धेत केवळ मोठ्या किंवा खर्चिक सजावटींना प्राधान्य न देता कल्पकता, सर्जनशीलता, नागरिकांचा सहभाग आणि शाश्वततेला महत्त्व दिले जाणार असल्याने लहान गणेश मंडळांनाही सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. मूल्यमापन करताना महासिंहस्थानाच्या विषयाशी सुसंगतता, कल्पकता, अंमलबजावणीची गुणवत्ता, नागरिकांचा सहभाग व परिणाम तसेच शाश्वतता आणि पुनरावृत्तीची क्षमता या बाबींचा विचार करण्याचे प्रस्तावित आहे. प्रस्तावित स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कुंभविषयक गणेशोत्सव सजावट, सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक मांडणी, सर्वोत्कृष्ट शाश्वत गणेश मंडळ, सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान व नवोपक्रम सादरीकरण आणि सर्वोत्कृष्ट सामुदायिक सहभाग उपक्रम अशा 5 प्रमुख श्रेणी आहेत. प्रत्येक श्रेणीसाठी 2 लाख रुपयांचे पारितोषिक तर नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी परीक्षक मंडळाचा विशेष पुरस्कार 5 लाख रुपये असा प्रस्ताव आहे. गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी बैठकीत विविध सूचना व मते मांडली आहे. सहभागाने मंडळाची नोंदणी, गणेश मंडळ महासंघ व स्थानिक संस्थांच्या माध्यमातून संपर्क, मार्गदर्शन सत्रे, महासिंहस्थाविषयक माहिती व सर्जनशील साधन सामग्री उपलब्ध करून देणे, उपक्रमांचे दस्तऐवजीकरण व परीक्षण आदी बाबींचा प्रस्तावित अंमलबजावणी आराखड्यात समावेश आहे. मंडळांच्या सूचनानंतर या उपक्रमाचे अंतिम स्वरूप आणि पुढील कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या व्यापक लोकसहभागाचा उपयोग करून महासिंहस्थाबाबत नागरिकांमध्ये आगाऊ जनजागृती, सहभाग आणि आपलेपणाची भावना निर्माण करण्यासोबतच अध्यात्म, परंपरा, पर्यावरण, तंत्रज्ञान आणि सामाजिक सहभाग यांची सांगड घालण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. महासिंहस्थ गणेश मंडळ स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम मुदत 10 सप्टेंबर 2024 निश्चित करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.